काळी मिरी. कोकणामध्ये मसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालापैकी काळी मिरी प्रामुख्याने आढळते. साधारणतः 2 ते 5% काळी मिरीची लागवड केली जाते. यातून मिळणारे उत्पन्न कोकणातील शेतकरी घरगुती मसाल्यासाठी तसेच अतिरिक्त भेटणारा माल जवळच्या स्थानिक बाजारपेठेत विकतात. कोकणातील वातावरण पोषक असल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या काळी मिरीची लागवड केली जाते. व्हिडिओमध्ये दाखवलेली काळी मिरी 5 वर्षापूर्वी लावलेल्या मिरीचे उत्पन्न आहे. साधारणतः 15 फूट उंचीची सशक्त वेली पासून मिळणारे उत्पन्न 2 ते 5 किलो आहे. यासाठी आपण काढण्याची पद्धत बघूया. पावसाच्या सुरुवातीला वेलीपासून फलधारणा चालू होते. साधारणतः 6 ते 7 महिन्यामध्ये काळी मिरीची काढणी होते. हिरवी मिरी काढल्यानंतर त्यावर काही प्रक्रिया केल्या जातात. कच्च्या स्वरूपात असलेली काळी मिरी लवकर सुकवण्यासाठी गरम पाण्यातून काढावी. त्यानंतर सुती स्वच्छ कापडावर सूर्यप्रकाशात वाळवावी. याचा सरळ वापर आपण मसाल्यासाठी तसेच तिखट पदार्थांसाठी आपण करू शकतो. इतर झाडांप्रमाणे मिरीवर कोणत्याही कीटकाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. म्हणून मिरी ठरलेली आहे गरीब कोकणी शेतकऱ्यासाठी साथ देणारी सोन्याची वेल.